तर पुण्याचा कोवळा पहलवान अभिजित कटकेने भल्या भल्या मल्लांना लोळवत महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये धडक मारली। आपल्या पहिल्याच महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये अभिजितने हा पराक्रम गाजवलाय। अभिजितच्या या कामगिरीविषयी त्याच्या वस्तादांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी। अभिजित कटकेला लहानपणापासून कुस्तीचे संस्कार कोणी दिले असतील तर ते भरत मस्केनी। भरतजी, तुमच्याकडे अभिजित आला कुठल्या वयात आणि काय पहिले संस्कार दिलेत त्याला? माझ्याकडे आला त्यापूर्वी 10 वर्षाचा होता तो। 1 जानेवारी 2007 पासून आहे की ह्याच्या परस मजबूत गुटगुटीत होता तो। लहानपणी तर लयच गुटगुटीत होता। हा, किती मोठा आनंद आहे हा तुमच्यासाठी जेव्हा त्यानं पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र केसरीला उतरला, मॅचचं गोल्ड मेडल मारलंय आणि तो आता महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती खेळणार आहे। आता मी तसा आम्हाला तर लयच आनंद झाला। ते पहिल्याच वेळेस एवढं त्यांनी म्हणजे फायनल पर्यंत मारली, आम्हाला एवढी अपेक्षा पण नव्हती त्याची। पण काय असे गुण आहेत की ज्याच्यामुळे तो फायनल मध्ये आला? फायनल म्हणजे त्याची प्रॅक्टिस, त्याला तिकडे आर्मीला जी प्रॅक्टिसला गेलो ना, ती प्रॅक्टिसचा त्याला फायदा झाला खूप। आर्मीला तो प्रॅक्टिसला गेला, त्याचा फायदा झाला। अभिजितच्या गुणवत्तेला शिस्त लागली आणि ही शिस्त कोणी लावली असेल तर घोरपडीच्या आर्मी स्पोर्ट्स सेंटरचे कुस्तीचे कोच अमर निंबाळकर यांनी। सर, काय कमाल केलीत अभिजितमध्ये नेमकी तुम्ही? गेल्या 2-3 वर्षात तो तुमच्याकडे येतोय। अभिजित हा एकदम शिस्तीत वाढलेला मुलगा आहे आणि पूर्णपणे तो गुरुजनांचं आणि वडिलांचा आदर करून प्रत्येक गोष्ट त्यांच्या सांगण्याप्रमाणे करतो। सिनियरची जी एवढी मोठी स्पर्धा, ही पहिली स्पर्धा होती। त्याची जी तयारी, प्रॅक्टिस मधली जी तयारी होती ती बघून आमचं टार्गेट होतं की अभिजित हा महाराष्ट्र केसरीची फायनल लढल। पण अनुभवाचा थोडासा कमी असताना मनात एक शंका होती, पण अभिजितनं आपल्या खेळानं ती शंका पूर्णपणे पहिल्याच कुस्तीत आम्हाला दाखवून दिलं की ह्याच वर्षी महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये धडक मारणार आणि गदेचा दावेदार आहे म्हणून त्यानं पहिल्याच कुस्तीत आम्हाला हे दाखवून दिलं। ही मोठी गोष्ट आहे की पहिल्याच कुस्तीत समजलं की अभिजित महाराष्ट्र कुस्तीच्या गदेचा दावेदार आहे। आपल्यासमोर हनुमंत गायकवाड देखील आहेत, तुम्ही देखील अभिजितला प्रशिक्षण दिलंय। काय असा बदल जाणवला पहिल्या कुस्तीनंतर अभिजितमध्ये तुम्हाला की हा गदेसाठी दावेदार, जसं अमर निंबाळकर सर म्हणतात? सर, आम्हाला पहिल्यांदा ज्यावेळी लॉट्स ड्रॉ पडल्यानंतरच आमच्या डोक्यात प्रकाश आला की कुणावर त्याच्या कुस्ती येणार आहेत आणि त्याच्या प्रॅक्टिसवरती आम्हाला पूर्णपणे भरोसा होता आणि एवढं काय आम्हाला वाटत नव्हतं की हा एवढ्या याच्यापर्यंत जाईल सेमीफायनल फायनल मॅचवर। आम्ही क्वार्टर फायनल आमच्या 3-4 कुस्त्या काढला असा आमचा अभ्यास होता आणि परवा इंडिया कॅम्पमध्ये सुद्धा त्यानं 2-3 चांगल्या मुलांना इंटरनॅशनल पहिलवानाला, जो मागच्या वर्ल्ड एशिया चॅम्पियनशिपमध्ये ज्याचं ब्रॉन्झ मेडल आलं त्याला त्यांनी तिथं हरवलं ट्रायलमध्ये आणि त्याच्या घरातून सुद्धा त्याला भरपूर सपोर्ट, आईवडिलांचा सपोर्ट, तात्या कटकेंचा, माऊली कटके वगैरे, मेघराज कटके, सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळं आणि सगळ्या बाकीच्या घरातील लोकांचा भरपूर सपोर्ट, कोचांना सुद्धा। थोडक्यात सांगायचं तर अभिजितला कुस्तीचा वारसा हा घरातून मिळालाय। कटके फॅमिली ही पैलवानकीच करणारी आहे। मला तिघांनी एका शब्दात सांगा, किती खात्री आहे तुम्हाला की अभिजित महाराष्ट्र केसरीची कुस्ती जिंकेल? केवळ एका वाक्यात किंवा एका शब्दात? सर, आम्हाला 100% खात्री आहे की अभिजित महाराष्ट्र केसरीची कुस्ती जिंकणारच। अभिजित मारणार महाराष्ट्र केसरीची कुस्ती। ते समोरवाला पण तगडा पहिलवान आहे, तरी बी अभिजित कमी नाही, त्याला पडणार। अभिजित कमी नाही पडणार। सर, तुम्हाला काय वाटतं? अभिजित नवीन पैलवान आहे आणि त्यामुळे 100% अपेक्षांचं ओझं हे विजय चौधरीवर आहे, कारण तो अनुभव आहे। टेन्शन त्याच्या बाजूला आहे। आमचा पैलवान नवीन आहे, खुलून खेळणार आणि गदा जिंकणार ही आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे। तर विजय चौधरीवरती अपेक्षांचं ओझं आहे असं अभिजित कटकेच्या वस्तादांना वाटतंय।